गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आज आपण युनिट नंबर 5 दॅट इज लास्ट टॉपिक आपण स्ट्रेंथ ऑफ मटेरियलच्या रिव्हिजन व्हिडिओ सिरीज मध्ये आपण घेणार आहे. आणि हा लास्ट व्हिडिओ राहील या सिलेबसच्या रिलेटेड, या स्ट्रेंथ ऑफ मटेरियलच्या रिलेटेड. ओके. तर बघा, लास्ट टॉपिक जे आहे डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेस आहे. काय डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेस आहे. आणि आपण हा टॉपिक व्यवस्थित विथ इम्पॉर्टंट जे टॉपिक्स आहेत त्याच्यावर आपण फोकस करून त्याच्या प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह करून घेऊ. ठीक आहे. चलो ना, काय दिलेलं आहे बघा. पहिले तुम्हाला डायरेक्ट स्ट्रेस आणि बेंडिंग स्ट्रेसचा फॉर्म्युला माहित आहे. सगळ्यांना माहित आहे स्ट्रेसचा फॉर्म्युला काय. चलो बताओ स्ट्रेस का फॉर्म्युला क्या है. एक मिनिट हा, मी पेन ऍडजस्ट करतो. चला, स्ट्रेसचा फॉर्म्युला काय. स्ट्रेस इक्वल्स टू पी बाय ए. करेक्ट आहे का. स्ट्रेस इक्वल्स टू पी बाय ए. तर पी जे आहे इथं दोन पॅरामीटर्सवर किंवा त्याच्या लोडिंग जे आहेत डिपेंड्स ऑन ऍक्सिस ऑफ मेंबर डिपेंड. ठीक आहे. त्याचं नाव काय द्यायचं, या लोडचं नाव काय द्यायचं. एकदा ऍक्सियल लोड म्हणतो त्याला, या पीला. आणि ह्याच पीला इसेंट्रिक लोड पण म्हणतो. इसेंट्रिक लोड पण म्हणतो. करेक्ट आहे. ऍक्सियल लोड आणि इसेंट्रिक लोड या दोन गोष्टी किंवा दोन टर्म्स आपण यूज करतो डिपेंडिंग अपॉन, इथं बघा, ऍक्सिस ऑफ मेंबर याच्यावर डिपेंड राहील. समजा फॉर एक्झाम्पल हा पूर्ण डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेस आपण कोणत्या कॉम्पोनंट वर बघणार आहेत. कॉलम. कोणत्या कॉम्पोनंट. कॉलम. दॅट इज बिल्डिंग कॉम्पोनंट मधला कोणता कॉम्पोनंट. कॉलम कॉम्पोनंट. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला माहित आहे सगळ्यांचं मेंबर ऍक्सेस राहतो. सगळ्या कॉम्पोनंटचा स्वतःचा एक मेंबर ऍक्सेस राहतो. आणि समजा हा मेंबर ऍक्सेस वर मी तुमचा लोड ठेवलेला, मी तुमचं लोड ठेवलं दॅट इज पी. तर त्या पी ला आपण काय म्हणतो. ऍक्सियल लोड म्हणतो. काय म्हणायचं त्याला. ऍक्सियल लोड म्हणायचा. आणि इथं त्या ऍक्सियल लोडचं डेफिनेशन दिलेलं आहे बघा. वेन द लाईन ऑफ ऍक्शन. ठीक आहे. तर समजा फॉर एक्झाम्पल मी हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल डिरेक्शन किंवा इन्क्लाइन डिरेक्शन मध्ये दिला, तर त्याचा लाईन ऑफ ऍक्शन फॉर्म होतो. ठीक आहे. वेन द लाईन ऑफ ऍक्शन of load coincides with the axis of member, coincides with the axis of member is called as axial load, is called as axial load. समजा फॉर एक्झाम्पल ह्याचा लाईन ऑफ ऍक्शन आणि ऍक्सिस ऑफ मेंबर, ठीक आहे, या ऍक्सिस ऑफ मेंबर म्हणतो या लाईनला ऍक्सिस ऑफ मेंबर. समजा कोइन्साइड झालेत, एकमेकावर मर्ज झालेत, तर त्या केसमध्ये त्या टाइप ऑफ लोडला आपण कोणता लोड देतो. ऍक्सियल लोड देतो. कोणता लोड देणार. ऍक्सियल लोड देणार आहे. ठीक आहे. चलो नेक्स्ट काय आहे. इसेंट्रिक लोड. ना व्हॉट डू यू मीन बाय इसेंट्रिक लोड. तर याच्यामध्ये कोइन्साइड होता वर्ड. तर ह्या केसमध्ये काय काय राहणार. डज नॉट कोइन्साइड. म्हणजे तुम्हाला ह्या केसमध्ये लाईन ऑफ ऍक्शन क्लिअरली दिसेल. कशाचं. त्या लोडचा. आणि मेंबर ऍक्सेस पण दिसणार आहे तुम्हाला. ठीक आहे. मेंबर ऍक्सेस पण काय राहणार. दिसणार आहे. ठीक आहे. हा झाला तुमचा मेंबर ऍक्सिस किंवा ऍक्सिस ऑफ मेंबर. ऍक्सिस ऑफ मेंबर ऍक्सिस म्हणा किंवा ऍक्सिस ऑफ मेंबर म्हणू शकता. ठीक आहे. आणि हा फॉर एक्झाम्पल हा कोणत्या तरी डिस्टन्स वर ठेवलं. फ्रॉम कुठून. फ्रॉम ऍक्सिस मेंबर पासून किंवा मेंबर ऍक्सिस पासून कोणत्या तरी डिस्टन्स वर ठेवलं. आणि ते डिस्टन्स मी डिनोट केलं ई न. कशाने डिनोट केलं. ई न. आणि त्या ई डिस्टन्स वर आपलं काय आहे. लोड आहे. आणि त्या लोडला काय म्हणतो आपण. इसेंट्रिक लोड. आणि ह्या डिस्टन्सला काय म्हणायचं. ई ला इसेंट्रिसिटी. काय म्हणायचं बेटा. इसेंट्रिसिटी. काय म्हणायचं त्याला. इसेंट्रिसिटी. ओके. इसेंट्रिसिटी आपण काय म्हणतो त्या कॉम्पोनंटला किंवा त्या टॉपिकला, पॅरामीटरला आपण नाव दिलेलं आहे दॅट इज ई इक्वल्स टू इसेंट्रिसिटी. ठीक आहे. चलो नेक्स्ट. चलो, काय दिलं इथं. तर ह्या टॉपिक तर क्लिअर झाले असतील. समजा लाईन ऑफ ऍक्शन ऑफ लोड कोइन्साइड्स विथ ऍक्सिस ऑफ मेंबर, त्या लोडला आपण काय म्हणतो. ऍक्सियल लोड. त्याच्यानंतर इथं काय आहे. डज नॉट कोइन्साइड्स विथ ऍक्सिस ऑफ मेंबर असेल तर तिथं आपण कोणता लोड यूज करतो. दॅट इज वर्ड कोणता यूज करणार तिथं. इसेंट्रिक लोड यूज करणार. आणि तिथं कंपल्सरी इथं इसेंट्रिसिटी
दिलेली असतो आणि त्याच्यानंतर इथं इसेंट्रिसिटी किती आहे ऍक्सियल लोडच्या केसमध्ये इसेंट्रिसिटी विल बी 0. ठीक आहे. हा कॉलम सेफ आहे ऍज कम्पेअर टू दॅट कॉलम. कस काय कारण की त्याचं जे सीजी आहे सीजी पासून शिफ्ट व्हायला लोड जेवढं ते लोड शिफ्ट होणार तेवढं अनस्टेबिलिटी येणार तुमच्या कॉम्पोनंट मध्ये. ओके चल नेक्स्ट. आता काय आहे बघा डिफाईन कोर ऑफ सेक्शन अँड शो इट फॉर सॉलिड सर्क्युलर सेक्शन ऑफ डायमीटर. ठीक आहे. आता सगळ्यात महत्वाचं कोर ऑफ सेक्शन माहित झाला तर तुम्हाला लोड कुठं प्लेस करायचं ते माहित होतं. लोड कुठं प्लेस करायचं ते माहित होतं. कस काय कारण की आपल्याला माहित आहे कॉलम किंवा कॉन्क्रीट काय घेते कॉम्प्रेशन म्हणजे गुड इन कॉम्प्रेशन आहे बॅड इन टेन्शन. समजा लोड कॉम्प्रेसिव्ह असेल ठीक आहे आणि हा कॉम्प्रेसिव्ह कधी झाला म्हणजे त्या कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसेस कधी डेव्हलप होईल त्या कॉम्पोनंट मध्ये जेव्हा तुमचा लोड कोर ऑफ सेक्शनच्या अंडर मध्ये राहील किंवा कोर एक्स्ट्रीम लिमिट दॅट इज कोर ऑफ सेक्शनच्या अंडर मध्ये राहील. ठीक आहे लक्षात आलं. तर असा सेक्शन जिथं तुमचा लोड काय होणार ठीक आहे असा सेक्शन जिथं लोड काय होणार तुमचा ऍक्ट होणार आणि त्या कंडिशनला तुमचा पूर्ण कॉलम कशामध्ये राहतो कॉम्प्रेशन मध्ये राहतो. समजा टेन्शन आलं हे कसं समजायचं कॉलम मध्ये क्रॅक्स दिसतात. काय दिसतात कॉलम मध्ये क्रॅक्स दिसतात जनरली तुम्ही बघता. ठीक आहे कॉम्पोनंट्स मध्ये तुम्ही बघता क्रॅक्स दिसतात ना कॉलम मध्ये. आता तिथं क्रॅक दिसला म्हणजे त्याच्यामध्ये टेन्साईल स्ट्रेसेस आलेत आणि टेन्साईल स्ट्रेसेस कमी करण्यासाठी आपण कशाचा उपयोग करतो रे आपण कशाचं यूज करतो म्हणजे मटेरियल दॅट इज स्टील आणि स्टीललाच अल्टरनेट नाव काय आहे रेनफोर्समेंट आहे. सिव्हिलच्या स्टुडंट्स लक्षात ठेवायचा टर्म भरपूरदा येतो स्टीलला अल्टरनेट नाव काय रेनफोर्समेंट. वेन यू आर युझिंग दॅट स्टील ऑन कन्स्ट्रक्शन मग हा वर्ड तुम्हाला यूज करायचा आहे रेनफोर्समेंट. लक्षात आलं. मग ह्या रेनफोर्समेंट यूज करून आपण काय कमी करू शकतो दॅट इज टेन्साईल स्ट्रेसेस. काय कमी करू शकतो टेन्साईल स्ट्रेस कमी करू शकतो फॉर पर्टिक्युलर कॉलम कॉम्पोनंट. ठीक आहे. तर इथं काय म्हणलंय अ सेंट्रली लोकेटेड पोर्शन ऑफ अ क्रॉस सेक्शन ऑफ अ मेंबर विदिन विच इफ लोड लाईन ठीक आहे किंवा लाईन लोड ऍक्ट्स there will be either compressive or tensile stresses across the entire cross section of the member is called as core of section is called as core of section. तर आता फॉर एक्झाम्पल मी सर्क्युलर सेक्शनचा कोर काढला. ठीक आहे किंवा इथं मी एक शेप घेतो. ठीक आहे व्यवस्थित तुम्हाला समजल ते कारण की इम्पॉर्टंट टॉपिक आहे सिव्हिलच्या स्टुडंट्सला तर हा टॉपिक करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर इथे मी काय करतोय शेप घेतो. ठीक आहे चालते एक काम करू तुम्ही असंच घेणार ते घेणार नाही. पेननीच काढणार. ओके स्टुडंट्स तर तिथं रेडियस वगैरे आले तर तुम्हाला अजून कन्फ्युजन असेल ते रेडियस वगैरे काय. ठीक आहे हे अज्युम करा सर्क्युलर सेक्शन आहे. ठीक आहे हा कोणता सेक्शन आहे रे सर्क्युलर सेक्शन आहे. ठीक आहे सर्क्युलर सेक्शन आहे ऑफ डायमीटर डी स्मॉल डी. तर कोर ऑफ सेक्शन सर्क्युलर क्रॉस सेक्शनला सर्कलच येणार. कोर ऑफ कोर ऑफ सेक्शनचं शेप जे राहणार ते सर्क्युलर साठी सर्क्युलरच राहणार आहे लक्षात ठेवा. ठीक आहे. तर हा झाला तुमचा कोर ऑफ सेक्शन. ठीक आहे हा झाला तुमचा काय रे कोर ऑफ सेक्शन झाला कोर ऑफ सेक्शन आणि हा तुमचा काय रे सर्क्युलर सेक्शन झाला. काय झाला सर्क्युलर सेक्शन झाला. ठीक आहे
तर लक्षात ठेवा हे कशासाठी इम्पॉर्टंट आहे ह्याच्यावरून आपण ते कॉलम मध्ये कॉम्प्रेशन आले का टेन्शन येतो. फॉर एक्झाम्पल मी लोड ह्याच पॉइंट मध्ये या सर्कल मध्ये ठेवला तर तिथं प्युअरली काय दिसणार कॉलम मध्ये, प्युअरली काय दिसणार कॉलम मध्ये, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसेस दिसणार. आणि त्याच प्युअर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसेसलाच आपण अल्टरनेट नाव किंवा त्या कंडिशनला आपण म्हणतो NTC. त्याला काय म्हणायचं, नो टेन्शन कंडिशन. काय म्हणायचं त्याला, नो टेन्शन कंडिशन म्हणायचं. काय म्हणायचं त्याला, नो टेन्शन कंडिशन म्हणायचं. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल हाच लोड मी इथं ठेवला, या कोर ऑफ सेक्शनचा बाहेर ठेवला तर तिथं कंपल्सरी हे समजा फॉर एक्झाम्पल P1 म्हणला याला P1 म्हणला आणि याला P2 म्हणला तर ह्या P1 साठी कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसेस आहे. मग P2 साठी दोन्ही येतात, एक कॉम्प्रेसिव्ह किंवा पहिले लिहितो टेन्साईल प्लस कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसेस, टेन्साईल प्लस कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसेस डिपेंडिंग अपॉन कोणता लोड, जे ऍक्सियल स्ट्रेस किंवा त्याला आपण डायरेक्ट स्ट्रेस आणि बेंडिंग स्ट्रेस याच्या मध्ये कंपॅरिझन केल्यानंतर तुमचा डायरेक्ट स्ट्रेस समजा फॉर एक्झाम्पल मोठा असतील किंवा हायर व्हॅल्यू असतील ऍज कम्पेअर्ड टू बेंडिंग स्ट्रेस, मग तिथं कंपल्सरी काय येणार, तिथं कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसेस येणार. आणि ते समजा रिव्हर्स झाला, तुमचा डायरेक्ट स्ट्रेस इज लेस दॅन बेंडिंग स्ट्रेस झाला, तिथं कंपल्सरी व्हॅल्यू काय येणार किंवा स्ट्रेस काय येणार, टेन्साईल स्ट्रेस. आणि हे कशावरून ठरतो रे, सिग्मा नॉट आणि सिग्मा बीच्या वर. मग सिग्मा नॉटचा रेशो काय P/A आणि सिग्मा बीचा रेशो काय M/Z. याला आपण ह्या रेशोला म्हणायचं डायरेक्ट स्ट्रेस. काय म्हणतो याला, डायरेक्ट स्ट्रेस म्हणतो. आणि ह्यालाच आपण काय म्हणतो, बेंडिंग स्ट्रेस. ह्याला काय म्हणायचं, बेंडिंग स्ट्रेस म्हणायचं. समजलं का. तर याला आपण काय म्हणतो, डायरेक्ट स्ट्रेस, आणि ह्याला काय म्हणतो आपण, बेंडिंग स्ट्रेस. त्याचं रेशो काय रे, सिग्मा नॉट इक्वल्स टू P/A आणि सिग्मा बी इक्वल्स टू M/Z, जे की बेंडिंग स्ट्रेसचा रेशो आहे. चला समजलं का तुम्हाला. हा वाला काय, सेंट्रली लोकेटेड पोर्शन ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ द मेंबर. सेंट्रली लोकेटेड पोर्शन आहे ऑफ द क्रॉस सेक्शन ऑफ द मेंबर within which if load line acts there will either compressive or tensile stresses across the entire cross section of the member, then that section is called as core of section. याच्यावरून माहित होतो तर कॉम्प्रेसिव्ह आला स्ट्रेस तर टेन्साईल आला, या कोर ऑफ सेक्शनच्या भोवतीमध्ये समजा लोड इनवर्ड आउटवर्ड पडला तर त्याच्या अनुसार काय होणार, स्ट्रेसेस चेंज होत राहणार, कॉम्प्रेसिव्ह किंवा टेन्साईल. लक्षात आलं, कॉम्प्रेसिव्ह किंवा टेन्साईल स्ट्रेसेस येणार आहे. चलो नेक्स्ट पॉइंट. चलो आता सगळ्यात महत्वाचं हा वाला कंडिशन तुम्हाला विचारलं तर सांगता आला पाहिजे, दॅट इज स्टेट द कंडिशन फॉर नो टेन्शन ऍट द बेस ऑफ द कॉलम. मग आपलं कॉम्पोनंट कोणता इम्पॉर्टंट आहे या चॅप्टरला, कॉलम कॉम्पोनंट इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यावरच आपण स्टडी करणार आहे. समजा तुम्हाला नो टेन्शन कंडिशन आणायचं असेल तर कंपल्सरी सिग्मा नॉट शुड बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू सिग्मा बी. काय राहणार, सिग्मा नॉट शुड बी ग्रेटर दॅन इक्वल्स टू सिग्मा बी. तर हेच दिलेलं आहे बघा. द कंडिशन फॉर नो टेन्शन ऍट द बेस ऑफ कॉलम, डायरेक्ट स्ट्रेस शल बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू बेंडिंग स्ट्रेस. डायरेक्ट स्ट्रेस मी आत्ताच नोट करून दिला होता, डायरेक्ट स्ट्रेस कशाने देतो, सिग्मा नॉट बी, आणि बेंडिंग स्ट्रेस कशाने देणार, सिग्मा बी. तर कंडिशन काय नो टेन्शन साठी, डायरेक्ट स्ट्रेस शुड ऑलवेज बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू बेंडिंग स्ट्रेस. ठीक आहे. चलो नेक्स्ट. हा आता सगळ्यात महत्वाचे याच्यावरच्या प्रॉब्लेम्स. ठीक आहे. तर प्रॉब्लेम्स इम्पॉर्टंट आहे बेटा. तर प्रॉब्लेम कंपल्सरी तुम्हाला दोन तरी प्रॉब्लेम्स येणार आहेत. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 6 मध्ये हा टाइपचे प्रॉब्लेम्स तुम्हाला दिसणार आहेत. कोणत्या टॉपिक वर, डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेस. ठीक आहे बेटा. चलो नेक्स्ट काय दिलंय बघा, अ शॉर्ट माइल्ड स्टील कॉलम ऑफ एक्सटर्नल डायमीटर. आता तुम्हाला माहित आहे डायमीटर दिलेले, म्हणजे हॉलो सर्क्युलर एक्सटर्नल वर्ड यूज केला की लगेच तुम्हाला कळतो, कारण की मुवमेंट ऑफ इनर्शिया मध्ये भरपूर प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह केलेले आहेत हॉलो सर्क्युलर सेक्शन्स वर. ठीक आहे. तर एक्सटर्नल डायमीटर फॉर एक्झाम्पल मी कॅपिटल डी दिला तर हे 200 येईल, बरोबर का रे, 200. अँड इंटरनल डायमीटर, इंटरनल डायमीटर दॅट इज स्मॉल डी इक्वल्स टू काय राहणार रे, 150.
ठीक आहे. 150 राहील, 150 राहील, बरोबर ना? ठीक आहे, 150 राहणार. ओके, कारण की दिलेलाच आहे क्वेश्चन मध्ये. माइल्ड शॉर्ट माइल्ड स्टील कॉलम म्हणलाय, तर कॉलमचा सेक्शन काय, हॉलो सर्क्युलर सेक्शन आहे. ठीक आहे, तर एक्सटर्नल डायमीटर 200 आणि इंटरनल डायमीटर 150 कॅरीज इसेंट्रिक लोड, नॉट डिसेंट्रिक लोड, इसेंट्रिक लोड. ठीक आहे, डिटरमाइन द ग्रेटेस्ट इसेंट्रिसिटी विच द लोड कॅन सो ॲज टू अवॉइड. ठीक आहे, काय दिलेलं आहे, डिटरमाइन द ग्रेटेस्ट इसेंट्रिसिटी विच द लोड can have so as to avoid reversal of stresses in the cross section. Reversal of stresses in the cross section म्हणलेलं आहे. म्हणजे तुम्हाला इथं इसेंट्रिसिटीची लिमिट सांगायची आहे, लिमिट ऑफ इसेंट्रिसिटीची सांगायची आहे. ठीक आहे, तर याचा रेशो बघा मित्रांनो. बघा, फर्स्ट काय करायचं बेटा, सिग्मा नॉट इक्वल्स टू पी बाय, समजा हा 4 मार्कला आला तर हे वाले स्टेप्स तुम्हाला यूज करायचे आहेत. त्याच्यानंतर सिग्मा बी इक्वल्स टू एम बाय झेड, कारण की सिग्मा नॉट आणि सिग्मा बीच्या नाव माहित आहे तुम्हाला, पॅरामीटर काय म्हणतो सिग्मा नॉटला, डायरेक्ट स्ट्रेस, आणि सिग्मा बीला बेंडिंग स्ट्रेस. आता थर्ड स्टेप मध्ये फॉर नो टेन्शन कंडिशन, फॉर नो टेन्शन कंडिशन, आपण त्याला शॉर्ट मध्ये काय म्हणतो रे, एनटीसी. आत्ताच म्हणलो सिग्मा नॉट ग्रेटर दॅन इक्वल्स टू सिग्मा बी, पण आता इथं व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचं आहे, म्हणजे इक्वल टू चा चिन्ह यूज करावं लागेल, बरोबर ना, इक्वल टू चा चिन्ह यूज करावं लागेल. मग पी बाय ए इक्वल्स टू एम बाय झेड, आणि हेच पी बाय ए इक्वल्स टू एम ची किंमत पी इंटू ई, कारण की मोमेंटला काय लागतो, आपण चॅप्टर नंबर 3 मध्ये शिकलेत, शेअर फोर्स बेंडिंग मोमेंट मध्ये मोमेंट इक्वल्स टू फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. तर इथं परपेंडिक्युलर डिस्टन्स काय आहे रे, आपल्या केसमध्ये दॅट इज इसेंट्रिसिटी असेल, आणि फोर्स जे आहे ते लोडच्या फॉर्म मध्ये आपण घेतो, दॅट इज पी डिवायडेड बाय झेड. तर इथं पी पी गेट कॅन्सल, म्हणजे इथं ई ची किंमत किती येणार रे, ई ची किंमत किती येईल, ई ची किंमत येणार आहे झेड बाय ए, ई ची किंमत किती येणार, झेड बाय ए येणार आहे. ठीक आहे, चलो आता नेक्स्ट काय करायचं याच्यामध्ये बेटा, झेड ची किंमत कॅल्क्युलेट करायची. आता हॉलो सर्क्युलर साठी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे काय राहणार, पाय बाय 32. ठीक आहे, हे स्टँडर्ड व्हॅल्यूज तुम्हाला माहित पाहिजे, टेक्स्टबुक मध्ये आहेत. डी टू दी पॉवर 4 मायनस स्मॉल डी टू दी पॉवर 4 अपॉन कॅपिटल डी. ठीक आहे, तर इथं पाय बाय 32 इन ब्रॅकेट डी टू दी पॉवर 4 म्हणजे 200 टू दी पॉवर 4 मायनस 150 टू दी पॉवर 4 डिवायडेड बाय 200, डिवायडेड बाय 200. चला कॅल्क्युलेट करा किती आलं बघा, चेक करा एकदा. चला आता याचं कॅल्क्युलेशन केलं तर पाय बाय 32 इन ब्रॅकेट कॅपिटल डी म्हणजे 200 टू दी पॉवर 4 मायनस 150 टू दी पॉवर 4 डिवायडेड बाय 200 ब्रॅकेट क्लोज. मग हे येईल बेटा 536.89 इंटू 10 टू दी पॉवर 3. आणि तुम्हाला माहित आहे सेक्शन मॉड्युलस, जे की आपण चॅप्टर नंबर 1 मध्येच डेफिनेशन रीड केला होता की नाही, तर त्याच्यामधला टॉपिक आहे झेड मध्ये सेक्शन मॉड्युलस, आणि त्याचं युनिट राहतो एम एम क्यूब. काय राहणार, एम एम क्यूब. आणि तुम्हाला माहिती आहे हॉलोचा एरिया कॅल्क्युलेट करता येते, पाय बाय 4 इंटू डी स्क्वेअर मायनस स्मॉल डी स्क्वेअर. पाय बाय 4 इंटू डी स्क्वेअर, आता डी स्क्वेअर ची किंमत किती आहे रे, 200 चा स्क्वेअर मायनस 150 चा स्क्वेअर. ठीक आहे, तर पाय बाय 4 इन ब्रॅकेट 200 चा स्क्वेअर मायनस 150 चा स्क्वेअर, तर याची किंमत येईल मित्रांनो दॅट इज 13.4744 10 टू दी पॉवर 3. सगळ्यांना माहित आहे एरियाचं युनिट काय राहणार, एम एम स्क्वेअर. ठीक आहे, एरियाचं युनिट काय राहणार, एम एम स्क्वेअर. ठीक आहे, चलो नेक्स्ट काय, आता नेक्स्ट स्टेप काय राहणार,
इक्वल्स टू, आता हीच फाइंड आउट करायचं आपल्याला. ठीक आहे, तर झेडची किंमत आहे मित्रांनो किती आहे? 536.89 10 to the power 3, सॉरी 3 नाही इथं, हा 10 to the power 3 आहे. व्हेरी गुड. डिवायडेड बाय 13.744 इंटू 10 to the power 3. तर ह्याची किंमत मित्रांनो आफ्टर कॅल्क्युलेशन 39.60. आफ्टर कॅल्क्युलेशन किती राहणार? 39.60 विल बी इसेंट्रिसिटी. आता ह्याच डिस्टन्सवर आपलं काय राहायला पाहिजे? तुमचा लोड म्हणजे तिथं ऍक्ट झाला पाहिजे. कोणत्या डिस्टन्सला? दॅट इज 39.06. ठीक आहे, चलो आता नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता काय दिलेलं आहे मित्रांनो? चला सांगा बरं. रेक्टँग्युलर, बघा काय दिलं? रेक्टँग्युलर कॉलम 150 mm wide and 100 mm thick carries a load of 150 kilonewton at an eccentricity of 50 mm in the plane bisecting thickness. सगळ्यात महत्वाचं काय आहे इथं? प्लेन बायसेक्टिंग थिकनेस हा कंडिशन मस्ट आहे फॉर कॅल्क्युलेटिंग सेक्शन मॉड्युलस, दॅट इज झेड ची किंमत कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला लागतो. फुल स्टॉप. Find the maximum and minimum intensities of stresses at the base section. Draw combined stress distribution diagram showing these values. Showing these values. हा व्हॅल्यू शो करण्यासाठी तुम्हाला कोणता डायग्राम काढावा लागेल? दॅट इज बेंडिंग स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन किंवा कंबाइंड स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम तुम्हाला काढावा लागेल. ठीक आहे, सगळ्यात महत्वाचं हा पण क्वेश्चन 6 मार्काला येऊ शकतो यावेळेस. ठीक आहे, तर करून ठेवायचं कंपल्सरी. तर कोणता आहे शेप? कोणता घेऊ मग? रेक्टँग्युलर दिलंय. ठीक आहे, रेक्टँग्युलर दिलेला आहे. ठीक आहे, व्हॅल्यूज काय आहेत? तर डेप्थ आणि विड्थ दिलेला आहे. डेप्थची किंमत आहे मित्रांनो बी इक्वल्स टू, सॉरी विड्थ किती आहे? 150 mm आणि डेप्थची किंमत आहे मित्रांनो डी इक्वल्स टू दिस थिकनेस 100 mm. थिकनेस किती राहणार? 100 mm राहणार आहे. ठीक आहे, तर ह्याचं मी काय करतो, थोडं डेप्थ छोटं करून टाकतो आणि विड्थ मोठं करतो. ठीक आहे, डेप्थ काय करणार? छोटा करणार आहे. ठीक आहे, चल. चल, तर हा 100 mm आहे, हा 150 mm आहे. ठीक आहे, आणि ह्या लोड ला आपण मेंबर ऍक्सेस काढू शकतो. करेक्ट आहे, हेच मेंबर ऍक्सेस आहेत. ओके, तर डी ची किंमत आहे 100 mm आणि बी ची किंमत आहे 150 mm. ओके बेटा, चल अजून काय? इसेंट्रिसिटी दिलेली आहे. प्लेन बायसेक्टिंग थिकनेस म्हणला तर तुमचा लोड कंपल्सरी ट्रॅक झाला पाहिजे त्या ऍक्सिसवर. ठीक आहे, तर ह्याच्या मधला डिस्टन्स जे की आपण मेंबर ऍक्सेस आणि लोड लाईन ऑफ ऍक्शन ऑफ लोडच्या मधला डिस्टन्स आपण त्याला काय म्हणतो रे? आताच म्हणलो इसेंट्रिसिटी. 50 mm दिलंय. ठीक आहे, तर आपल्याला कंडिशन पण दिलेला आहे. कंडिशन काय रे? कंडिशन दिलेला आहे प्लेन बायसेक्टिंग थिकनेस. सगळ्यात महत्वाचं आहे रे कंडिशन, प्लेन बायसेक्टिंग थिकनेस. लक्षात ठेवा, दोन कंडिशन राहतात. काय काढण्यासाठी? झेड ची व्हॅल्यू काढण्यासाठी, कारण की आपल्याला कॅल्क्युलेशन मध्ये लागतो. करेक्ट आहे, बेंडिंग स्ट्रेस कॅल्क्युलेट करण्यासाठी झेड ची किंमत लागणार आहे. आणि झेड एक तर प्लेन बायसेक्टिंग थिकनेस मध्ये राहील किंवा प्लेन बायसेक्टिंग विड्थ मध्ये राहील. आता थिकनेस मध्ये असेल तर कंपल्सरी काय येणार?
कंपल्सरी येणार तुमचा डीबी स्क्वेअर बाय 6. कशाची किंमत? झेडची किंमत. आणि समजा विडच्या केसमध्ये असेल, विडच्या केसमध्ये असेल तर बीडी स्क्वेअर बाय 6 म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? बीडी स्क्वेअर बाय 6 म्हणायचं आहे. तर या केसमध्ये आपल्याला थिकनेस दिला तर थिकनेसचाच फॉर्म्युला यूज करायचा आहे. विड्थ म्हणला तर बीडी स्क्वेअर बाय 6 यूज करायचं आहे. ठीक आहे. तर फर्स्ट स्टेप मित्रांनो दॅट इज सिग्मा नॉट. मग सिग्मा नॉटची किंमत काय रे? पी बाय, आता एरिया कॅल्क्युलेट करू शकता बरोबर ना. रेक्टँगल साठी काय ते? रेक्टँगल साठी येणार बी इंटू डी. ठीक आहे. तर बी इंटू डी इक्वल्स टू, बी आहे तुमचा 200 नाही 150 आणि डी ची किंमत आहे दॅट इज 100. ठीक आहे. तर याची किंमत येणार मित्रांनो 15 10 टू दी पॉवर 15 10 टू दी पॉवर 3 mm स्क्वेअर. 15 10 टू दी पॉवर 3 mm स्क्वेअर येणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट, ठीक आहे, तर आपण सिग्मा नॉट ची किंमत फाइंड आउट करून घेऊ. लोड दिलेला आहे रे. लोड कितीचा आहे? लोड आहे तुमचा किती आहे? 150. लोड कितीचा आहे? 150 किलो न्यूटनचा आहे. तर 150 10 टू दी पॉवर 3 डिवायडेड बाय एरिया काय? 15 10 टू दी पॉवर 3. तर हा 10 टू दी पॉवर 3 10 टू दी पॉवर 3 गेट कॅन्सल. मग हा 1 जार हा 10 जार. म्हणजे सिग्मा नॉट ची किंमत किती येईल मित्रांनो? दॅट इज 10 न्यूटन पर mm स्क्वेअर. सगळ्यांना माहिती आहे स्ट्रेसचा युनिट काय राहणार? न्यूटन पर mm स्क्वेअर राहणार आहे. ठीक आहे. चल नेक्स्ट आता काय? सिग्मा बी. सिग्मा बी चा फॉर्म्युला काय रे? आता सांगितलं एम बाय झेड. प्रिव्हियस स्लाइड मध्ये तुम्हाला सांगितलं होतं. सिग्मा बी म्हणजे काय? बेंडिंग स्ट्रेस. त्याचा रेशो काय राहतो? एम बाय झेड. वेर एम इक्वल्स टू काय राहतो? पी इंटू ई. तर पी ची किंमत 150 10 टू दी पॉवर 3 करा आणि इसेंट्रिसिटी आहे तुमचा मित्रांनो 50. ठीक आहे. तर याची किंमत येणार आफ्टर कॅल्क्युलेशन्स, ठीक आहे, 150 इंटू 10 टू दी पॉवर 3 इंटू 50. मग हे येईल मित्रांनो दॅट इज 7.5 10 टू दी पॉवर 6 न्यूटन एम एम. ठीक आहे. मुवमेंटचं काय येणार? न्यूटन आहे, फोर्स इंटू डिस्टन्स आहे. झेड. त्याच्यानंतर झेड. आता काय दिलं कंडिशन? प्लेन बायसेक्टिंग थिकनेस दिला तर डी बी स्क्वेअर बाय 6 राहील याचा फॉर्म्युला. ठीक आहे. आता डी ची किंमत आहे 100, बी ची किंमत आहे 150 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 6. किती येईल हे? 100 इंटू 150 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 6 केलं तर ह्याची किंमत येणार मित्रांनो दॅट इज z इक्वल्स टू 375 10 to the power 3 mm cube. ठीक आहे. therefore sigma b equals to m ची किंमत 7.5 10 to the power 3 सॉरी 10 to the power 6 आहे बेटा, डिवायडेड बाय 375 इंटू 10 टू दी पॉवर 3. मग ह्याची किंमत किती येईल मित्रांनो? 7.5 10 टू दी पॉवर 6 केलं डिवायडेड बाय आन्सर केलं तर याची किंमत येते मित्रांनो 20 न्यूटन पर एम एम स्क्वेअर. म्हणजे सिग्मा बी ची किंमत किती आली? 20 न्यूटन पर एम एम स्क्वेअर. आता इथं कंबाईंड स्ट्रेस तुम्हाला विचारलं किंवा मॅक्सिमम अँड मिनिमम स्ट्रेस इंटेन्सिटी विचारलेला आहे. त्यालाच आपण काय म्हणतो रे? तर त्यालाच आपण काय म्हणतो? त्यालाच आपण काय म्हणतो? दॅट इज रिझल्टंट स्ट्रेसेस. काय म्हणायचं त्याला? हेडिंग काय टाकायचा? रिझल्टंट किंवा डायरेक्टली इथं मॅक्सिमम घ्या. त्याच्यानंतर मी सांगतो रिझल्टंट कुठं टाकायचं. मॅक्सिमम स्ट्रेस त्यालाच आपण काय म्हणतो रे? सिग्मा मॅक्सिमम. कधी मॅक्सिमम होईल? जेव्हा डायरेक्ट बेंडिंग स्ट्रेसचं सम केलं, कारण की सम मध्ये व्हॅल्यू वाढणार आहे, डिफरन्स मध्ये कमी होणार आहे. ठीक आहे. तर सिग्मा मॅक्सिमम इक्वल्स टू सिग्मा नॉट प्लस सिग्मा बी. सिग्मा नॉट ची किंमत आहे 10 प्लस 20 केलं तर याची किंमत येणार 30 न्यूटन पर एम एम स्क्वेअर. दॅट इज सिग्मा मॅक्स. सिमिलरली फोर्थ स्टेप जे आहे ते राहणार तुमचा
मिनिमम स्ट्रेसचा राहणार. मिनिमम स्ट्रेसचा दॅट इज सिग्मा मिनिमम. आणि तुम्हाला आता सांगितलं कधी मिनिमम येणार व्हॅल्यू जेव्हा दोन पॅरामीटर मध्ये डिफरन्स राहील. ठीक आहे, किंवा डिफरन्स बिटवीन टू पॅरामीटर दॅट इज सिग्मा नॉट मायनस सिग्मा बी. आणि इथं सिग्मा नॉट ची किंमत 10 -20 आहे, तर याची किंमत येणार -10 न्यूटन पर mm². आणि मायनस आला तर तिथं कंपल्सरी काय दिसणार तुम्हाला, टेन्शन दिसणार आहे. आणि प्लस आला तर कॉम्प्रेशन दिसणार आहे. ठीक आहे, प्लस आलं तर कॉम्प्रेशन दिसणार आहे. तर इथं ते स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम सगळ्यात महत्वाचा आहे. ठीक आहे, तर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम आहे ना मित्रांनो, बघा आता मी हे करतो पहिले शेप्स घेऊन तुम्हाला व्यवस्थित सांगतोय. ठीक आहे, मॅक्सिमम पोट्यांना हा डायग्राम जमत नाही. ठीक आहे, तर लक्षात ठेवा. तर हा बेस लाईन म्हणतो. कोणता लाईन म्हणायचं रे? बेस लाईन. ठीक आहे, बेस लाईनच्या खाली पॉझिटिव्ह व्हॅल्यूज घेतो. आणि पॉझिटिव्हचा अर्थ काय राहते, ते पॉझिटिव्ह व्हॅल्यू म्हणजे त्याच्यामध्ये स्ट्रेस कोणता आला, कॉम्प्रेसिव्ह. त्याच्यानंतर वरच्या साईडला निगेटिव्ह व्हॅल्यूज ड्रॉ करतो. आणि निगेटिव्ह आला म्हणजे त्याच्यामध्ये काय राहणार, कंपल्सरी टेन्साईल स्ट्रेसेस राहणार. तर हा पॉझिटिव्ह एरिया आहे, हा निगेटिव्ह एरिया आहे. ठीक आहे, तर हा झाला तुमचा सिग्मा मॅक्झिमम. व्हॅल्यू किती आहे, व्हॅल्यू आहे 30. ठीक आहे, न्यूटन पर mm². आणि इथं सिग्मा मिनिममची किंमत किती आहे, सिग्मा मिनिममची किंमत आहे 10 न्यूटन पर mm². निगेटिव्ह कसं काय दिलं नाही सर तुम्ही, तर ह्या डायग्राम मध्ये आपण शो केलो ना निगेटिव्ह, तर तिथं द्यायची गरज नाही. तर ह्या डायग्रामला आपण म्हणतो स्ट्रेस किंवा कंबाईंड. तिथं कंबाईंड म्हणलं ना, तर कंबाईंड वर्ड यूज करा. तर कंबाईंड स्ट्रेस डिस्ट्रीब्यूशन डायग्राम. कंबाइंड स्ट्रेस डिस्ट्रीब्यूशन डायग्राम. तर हा फोर्थ पॉइंट आहे तुमच्यासाठी. ठीक आहे, तर हा झाला तुमचा प्रॉब्लेमचा सोल्युशन. स्टेप नंबर 1 सिग्मा नॉट, स्टेप नंबर 2 सिग्मा बी, स्टेप नंबर 3 आहे तुमचा मॅक्सिमम स्ट्रेस आणि मिनिमम स्ट्रेस. तर तुम्ही या दोन व्हॅल्यूजला एकतर थर्ड स्टेप फोर्थ स्टेप करू शकता, किंवा या दोघांना कंबाईन करून एकच हेडिंग टाकू शकता दॅट इज रिझल्टंट स्ट्रेस. रिझल्टंट स्ट्रेसचा अर्थ आहे त्याच्यामध्ये काय काय कॅल्क्युलेट करायचं तुम्हाला, मॅक्सिमम आणि मिनिमम स्ट्रेस कॅल्क्युलेट करायचा आहे. त्याच्या अनुसार आपला स्टेप नंबर हा डायग्राम वाला 5 होणार आहे. ठीक आहे, तर गिव्हनला 1 बाकीच्यांना 1 1 1 दिलं, तर हा प्रॉब्लेम आलं तर किती मार्काला येऊ शकते बेटा, 6 मार्काला येऊ शकते. किती मार्काला, 6 मार्काला येऊ शकते. ठीक आहे, लक्षात आलं. चलो नेक्स्ट. आता हे सगळ्यात महत्वाचं पॉइंट म्हणजे प्रॉब्लेम आहे. समजा असा सी सेक्शन वालं किंवा सी सेक्शनचा कॉलम दिला आणि त्याच्यामधला स्ट्रिप काढला म्हणजे कट करून, तर तिथं आपल्याला काय दिसणार तुम्हाला, रेक्टँग्युलर शेप दिसणार. ठीक आहे, कारण की पूर्ण सेक्शन जे आहे सी सेक्शन कशाने बनलेलं आहे, रेक्टँग्युलर बॉक्सेस किंवा रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्सनेच बनलेलं आहे. तर इथं सेक्शन एक्स एक्स तुम्हाला दिलेलं आहे. आता बघा याच्यामध्ये गिवन डेटा मध्ये काय काय आहे. चला इथूनच आपण गिवन डेटा बनवून घेऊ. ठीक आहे, इथूनच आपण गिवन डेटा बनवून घेऊ किंवा बाजूला लिहून घेऊ. बघा सोल्युशन काय काय दिसत आहे, मला तर लोड दिसतो. तर लोडचा व्हॅल्यू किती आहे रे, लोडचा व्हॅल्यू आहे 40. लोडचा व्हॅल्यू किती राहणार, 40 किलो न्यूटन आहे. तर 40 10⁻³ न्यूटन करून घ्यायचं. ठीक आहे, चलो नेक्स्ट. इसेंट्रिसिटी पण दिलेली आहे तुम्हाला. ठीक आहे, द डिस्टन्स बिटवीन ऍक्सिस ऑफ मेंबर अँड लोड ऍट विच सॉरी द पॉइंट ऍट विच लोड ऍक्ट, त्याच्यामधला डिस्टन्स किती आहे रे, 300 आहे ना, 300 mm आहे. किती दिसायला तुम्हाला,
ठीक आहे, चालते. 300 mm करा. ठीक आहे, चलो. ई ची किंमत किती आहे मित्रांनो? 300 mm. त्याच्यानंतर क्रॉस सेक्शनल एरिया तुम्हाला दिसायले ते आहे तुमचा विड्थ आहे फॉर एक्झाम्पल 50. डेप्थ जास्त असेल रेक्टँग्युलरचा किंवा बी ची किंमत दिले का रे विड्थ आणि हे? हा, विड्थ आहे तुमचा 100 mm. ठीक आहे, विड्थ आहे तुमचा 100 mm आणि डेप्थ दिलेला आहे 50 mm. डेप्थ दिलेला आहे 50 mm. ठीक आहे, चलो नेक्स्ट काय दिलंय? रेक्टँग्युलर रॉड ऑफ शेप 50/100 असं आहे का? बी ची किंमत तुम्हाला 50 घ्यावं लागेल, कारण की सेक्शन देताना बी इंटू डी साईज दिलेला असतो. तर 50 विड्थ असेल आणि 100 डेप्थ असेल. तर इथं इज बेल्ट इंटू सी शेप ॲज शोन इन फिगर अँड अप्लाइड लोड ऑफ 40 किलोन्यूटन ऍट पॉइंट ए. पॉइंट ए वर आपण लोड अप्लाइड केला 40 किलोन्यूटनचा. कॅल्क्युलेट रिझल्टंट स्ट्रेसेस डेव्हलप सेक्शन. ठीक आहे, चलो आता हे काय रिझल्टंट स्ट्रेसेस म्हणला. आत्ताच मी वर्ड यूज केलं. रिझल्टंट स्ट्रेसेसचा अर्थ काय रे? रिझल्टंट स्ट्रेसेसचा अर्थ आहे सिग्मा मॅक्झिमम आणि सिग्मा मिनिमम. सिग्मा मॅक्सिमम आणि सिग्मा मिनिमम. चलो फर्स्ट स्टेप आहे दॅट इज सिग्मा नॉट, दॅट इज पी बाय. ठीक आहे, तर पी ची किंमत किती आहे रे मित्रांनो? 40 10⁻³ एरिया माहित आहे सगळ्यांना. एरिया काय रे? बी इंटू डी ना, रेक्टँगलचं. कारण की हा सेक्शन कोणता दिलाय तुम्हाला? रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन दिलेला आहे. रेक्टँग्युलर सेक्शन दिले तर रेक्टँगलचं काय येतो? बी इंटू डी. मग बी ची किंमत किती आहे? 50 इंटू 100. ह्याची किंमत येणार, चला कॅल्क्युलेट करा तुम्ही लवकर. तर इथं 40 10⁻³ डिवायडेड बाय 50 इंटू 100. तर याची किंमत येणार 8. याची किंमत किती येणार? 8 न्यूटन पर एम एम स्क्वेअर. म्हणजे सिग्मा नॉट ची किंमत किती झाली? 8 न्यूटन पर एम एम स्क्वेअर झालं. त्याच्यानंतर सिग्मा बी m/z सगळ्यांना माहित आहे. तर वेअर एम ची किंमत किती आहे? पी इंटू ई. आता पी ची किंमत 40 10⁻³ आणि ह्याची किंमत आहे 300. व्हॅल्यू किती येणार? 40 इंटू 10⁻³ इंटू 300. मग ह्याची किंमत येणार मित्रांनो 12 10⁻6 न्यूटन पर एम एम स्क्वेअर. ओके, न्यूटन पर एम एम स्क्वेअर. चल नेक्स्ट झेड. ठीक आहे, आता सगळ्यात महत्वाचं झेडचा फॉर्म्युला. ठीक आहे, तर लोड कोणत्या डिरेक्शन मध्ये बायसेक्ट करतो? दॅट इज एक्स. एक्स म्हणलेला आहे म्हणजे थिकनेसचाच असेल. थिकनेस सॉरी हा थिकनेसच असेल तर लोड बायसेक्टिंग थिकनेस आला. तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, दॅट इज TB²/6. डी ची किंमत किती आहे? 50. बी ची किंमत आहे 100 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 6. 100 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 6. मग 50 इंटू 100 चा स्क्वेअर डिवायडेड बाय 6. मग ह्याची किंमत येणार मित्रांनो 83.33 10⁻³ mm³ mm³. ठीक आहे, तर आता सिग्मा बी फाइंड आउट करता येतो. दॅट इज m 12 10⁻6 डिवायडेड बाय 83.33 10⁻3. ठीक आहे, 12 10⁻6 डिवायडेड बाय 83.33 10⁻3. मग ह्याची किंमत येतो 144. एक्झॅक्टली 144 न्यूटन पर एम एम स्क्वेअर येणार आहे. कशाची किंमत मित्रांनो? दॅट इज सिग्मा बी ची किंमत. आता नेक्स्ट काय? सिग्मा मॅक्सिमम फाइंड आउट करता येतो. सिग्मा नॉट प्लस सिग्मा बी. मग सिग्मा नॉट 8 आहे, सिग्मा बी आहे 144. म्हणजे याची किंमत येणार 152
न्यूटन पर एम एम स्क्वेअर आणि सिग्मा मिनिमम जे आहे दोघांचा डिफरन्स राहतो सिग्मा नॉट मायनस सिग्मा बी मध्ये दॅट इज 8 मायनस 144 केलं तर ह्याची किंमत -136 न्यूटन पर एम एम स्क्वेअर येतो आणि तुम्हाला माहितच आहे नेगेटिव्ह व्हॅल्यू म्हणजे काय राहतो त्याच्यामध्ये कंपल्सरी टेन्शन येणार आणि पॉझिटिव्ह दिसला की कंपल्सरी तिथं काय टाकायचं कॉम्प्रेशन टाकायचं आहे ठीक आहे तर डायग्राम विचारलं तर डायग्राम पण तुम्हाला काढता आलं पाहिजे ठीक आहे तर डायग्राम डिस्ट्रीब्युशनचा काढून देतो तुम्हाला ओके विचारलं तर नाही विचारलं तरच काढा फालतूचं काढायचं नाही लक्षात ठेवा विचारलं तरच काढायचं डायग्राम नाहीतर सोडून टाकायचं त्याच टाइम मध्ये दुसरं क्वेश्चन सॉल्व्ह करता येतं ठीक आहे चल हा झाला तुमचा टेन्शन आणि हा झाला तुमचा कॉम्प्रेशन म्हणजे इथं सिग्मा मॅक्सिमम ची किंमत टाकायची दॅट इज 152 न्यूटन पर एम एम स्क्वेअर आणि इथं सिग्मा मिनिमम ची व्हॅल्यू टाकायची आहे दॅट इज 136 न्यूटन पर एम एम स्क्वेअर न्यूटन पर एम एम स्क्वेअर लक्षात आलं मित्रांनो तर हा बेस लाईन आहे आणि याला स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम SSD म्हणतो काय म्हणायचं याला स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन डायग्राम रिझल्टंट स्ट्रेस म्हणला तर त्याच्यामध्ये कंपल्सरी कोणते कॅल्क्युलेशन राहणार सिग्मा मॅक्सिमम आणि सिग्मा मिनिमम ठीक आहे तर अशा पद्धतीनं हा टॉपिक आपण इथं एंड करतो तर 3 प्रॉब्लेम्स बघितले सगळ्यात महत्वाचं एक आहे तुम्हाला प्रॉब्लेम्स बेस्ड ऑन कॅल्क्युलेशन ऑफ इसेंट्रिसिटी युजिंग नो टेन्शन कंडिशन त्याच्यानंतर नेक्स्ट आहे रिझल्टंट स्ट्रेसेस बघितलं रिझल्टंट स्ट्रेसेसच्या दोन एक तर सेक्शन दिलेलं आहे त्या सेक्शन वरून आपण त्या पर्टिक्युलर सी सेक्शन किंवा टी सेक्शन काही देऊ शकतो सेक्शन तर त्याच्यावर लोड अप्लाय करून आपण काय केलं तिथं डायरेक्ट स्ट्रेस आणि बेंडिंग स्ट्रेस कॅल्क्युलेट केलं त्यालाच आपण काय म्हणतो दॅट इज सम केलं तर तुम्हाला सिग्मा मॅक्सिमम भेटेल डिफरन्स घेतलं सिग्मा नॉट आणि सिग्मा बी मध्ये तुम्हाला काय भेटणार सिग्मा मिनिमम या दोन पॅरामीटर कोणत्या कोणत्या सिग्मा मॅक्सिमम आणि सिग्मा मिनिममला त्याच पॅरामीटर्सला आपण काय म्हणतो इथं दॅट इज रिझल्टंट स्ट्रेसेस काय म्हणायचं इथं बघा इथं दिलेलं आहे बघा रिझल्टंट स्ट्रेसेस म्हणतो ठीक आहे तर या 3 प्रॉब्लेम्स मी घेतले अजून भरपूर प्रॉब्लेम्स आहेत आपल्या पेपर्स मध्ये MSBTच्या तर व्यवस्थित अभ्यास करा ठीक आहे आता टाइम लिमिटेड आहे तुम्हाला थेरी पण करायचं आहे दुसऱ्या सब्जेक्टच्या आणि हा पॅरलली तुम्हाला सॉमचे पण प्रॉब्लेम्स घ्यायचे आहेत ठीक आहे तर कंपल्सरी इव्हनिंगला किंवा मॉर्निंगला एक सेक्शन फिक्स करा कशासाठी सॉम साठी स्ट्रेंथ ऑफ मटेरियल साठी सगळ्यात महत्वाचे आहेत ठीक आहे मी स्टार्टिंग पासून सांगायलो हा रिव्हिजन सेशनचा मोटिव्ह एकच आहे की स्टुडंटला इझी इझी वाटावा हा सब्जेक्ट आणि सॉल्व्ह करताना कोणत्याही प्रकारचं डिफिकल्टी येऊ नये तर हा रिव्हिजन सिरीजचा मोटिव्ह हे होता ठीक आहे तर मी युनिट नंबर 1 दॅट इज मोमेंट ऑफ इनर्शिया युनिट नंबर 2 सिंपल स्ट्रेसेस स्ट्रेन आणि इलास्टिक कॉन्स्टंट युनिट नंबर 3 शियर फोर्स बेंडिंग मोमेंट युनिट नंबर 4 बेंडिंग स्ट्रेस अँड शियर स्ट्रेस आणि युनिट नंबर 5 डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेस या सगळ्या व्हिडिओज मी अपलोड केलेल्या आहेत आपल्या राजेश सर्स युट्यूब चॅनलवर किंवा राजेश सर्स अकॅडमी तुम्ही सर्च केलं तर ते व्हिडिओज तुम्हाला प्लेलिस्ट मध्ये दिसल सगळ्या व्हिडिओज पाहायचे आहेत याच्यामधून मॅक्सिमम फायदा ह्या एक्झाम मध्ये होणार म्हणजे होणार ठीक आहे आणि मला विसरू नका पेपर्स मध्ये आज क्वेश्चन्स पडले तर तुम्ही स्क्रीनशॉट माझ्या नंबरवर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे नंबर ठीक आहे त्याला व्हॉट्सअप करायचं आणि मला सांगायचं की बाबा सर ना जे सांगितले ते आलेले आहे ठीक आहे तर तुमचा रिप्लायचं मी वाट नक्की पाहणार आहे तोपर्यंत आपण या व्हिडिओला इथं स्टॉप करू काही व्हिडिओज आहेत मी घेऊन येईल ठीक आहे स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मला वाटलं इम्पॉर्टंट या एवढ्या व्हिडिओज पाहिले तर सफिशियंट आहे बघा ढचा ढ पोरग पण पास होऊन जाते या व्हिडिओतून ठीक आहे या व्हिडिओ सिरीज थ्रू ढचा ढ पोरग पण पास होतो थेरी पण सांगितलं प्रॉब्लेम पण सांगितलं असं कोणीही तुम्हाला या युट्यूब प्लॅटफॉर्मवर कोणी एवढं कंटेंट जे आहेत कंटेंट तुम्हाला एकदम व्यवस्थित बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंत मी नेलेलं आहे ठीक आहे तर तुम्ही कुठेही सर्च करा एवढं कंटेंट भेटणार नाही सगळ्या पेपर मधलेच प्रॉब्लेम्स आहेत ठीक आहे आणि ह्याच्या बेसिसवरच आपल्याला काय
तुमचा स्ट्रेंथ ऑफ मटेरियलची स्टडी करायची. ठीक आहे. तर होप सो तुमचा पेपर छान जावं. पेपर लवकरच आहे 28ला आय थिंक तुमचा पेपर ठीक आहे शेड्यूल झालेला आहे MSBTचा. तर त्याच्या अनुसार तुम्ही प्रिपेअर करा. स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये काही डाऊट आलं तरी मला तुम्ही फोन किंवा मेसेज करून तुम्ही सांगू शकता आणि तुमच्या डाऊट्स क्लिअर करू शकता. ठीक आहे. तर एक मी अनाउन्समेंट करायलो व्हिडिओ थ्रू नेक्स्ट सेमिस्टरसाठी. तर आपल्याकडं सिव्हिल मेकॅनिकल, ठीक आहे, इलेक्ट्रिकल आणि IT कॉम्प्युटर या सगळ्या ब्रँचेससाठी ट्युशन्स अवेलेबल आहे. ऑफलाईन ट्युशन्स आपलं बाबानगरमध्ये परफेक्ट कॉमर्स अकॅडमी. ठीक आहे. तर लोकेशन आहे आपलं परफेक्ट कॉमर्स अकॅडमी. तिथं आपण घेणार आहेत. ऑफलाईन बॅच स्टार्ट होणार तुमचं 15 डिसेंबर पासून. ठीक आहे. तर 15 डिसेंबर पासून ऑफलाईन बॅच फुल फ्लेज्ड मध्ये. आता तर तुम्हाला ह्या सेमेस्टरचे कमी दिवस भेटणार, बट आपल्याकडं सगळ्या सब्जेक्टसाठी फॅकल्टीज अवेलेबल आहेत. ते जे की त्याच्यामध्ये त्या पर्टिक्युलर सब्जेक्टमध्ये स्पेशलायझेशन केलेले फॅकल्टीज तुम्हाला भेटणार आहेत. आपल्या राजेश सर्स अकॅडमी, पॉलिटेक्निक अँड इंजिनिअरिंग अकॅडमी बाबानगरला आहे. ऑफलाईन क्लासेस लवकरच स्टार्ट होणार. मी लवकरच अनाउन्समेंट घेऊन येणार आहे. ठीक आहे. तर तुम्ही पुढचं सेमिस्टरचं आपल्याकडे ट्युशन लावलं तर भरपूर फायदा होईल. इवन दो तुम्हाला ऑफलाईन आणि ऑनलाईन, ऑफलाईन प्लस ऑनलाईन असे मी कोर्सेस अवेलेबल करून देणार आहे विथ रिटर्न नोट्स. डेली टेस्ट सिरीज म्हणजे वीकेंड टेस्ट सिरीज मी घेणार. डेली तुमचं सुपरविजन करणार आहे. सब्जेक्ट इवन तो माझा सब्जेक्ट नसेल तरी मी तुमच्या क्लासमध्ये येऊन तुम्हाला विचारणार आहेत, फीडबॅक घेणार आहेत रिलेटेड टू युअर सब्जेक्ट. ठीक आहे. तोपर्यंत आपण इथं या व्हिडिओला वाइंड अप करूत. थँक्यू फॉर गिव्हिंग युअर टाइम. ठीक आहे. चलो बाय.